कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता काय करणार तुम्ही तरी? काय तर होईल तेवढं त्यांच्या संसाराला हातभार लावायचा आणि ते निखिलवर तर लक्ष ठेवणार मी बारीक। बघा तुम्ही त्यानं जर काही केलं तर मग सोडत नसतो। इरा त्यांच्या केसाला बी धक्का लागणार नाही बघा तुम्ही, एवढी काळजी मी घेतो। थँक्यू। थँक्यू आता थँक्यू आणि काय नाही, ह्यासाठी नाही, अजून एका कारणासाठी थँक्यू म्हणायचंय मला। कशासाठी? मला खरं सांगा, काय ती मुलं तुम्हीच पाठवली आहेत ना? मुलं? कोण मुलं? कोण मुलं? बाबांकडे शिकवणीसाठी जी मुलं येतात ती मुलं। कारण बाबांना शिकवणीत एवढे पैसे आजपर्यंत कोणीच दिलेले नाहीयेत, म्हणून मला शंका आली। होय आमचं काय माझ्या कशाला काय आरोप करू नका, बोलते असेल ते बरं काय मास्तर। अहो आरोप कसले? साधा प्रश्न आहे हा। माझ्याशी खोटं बोलू नका, खरं सांगा। अहो खोटं बोलतच नाही मी, काहीच बोलतच नाही। अधिपती मला खरं सांगा, मी बायको आहे तुमची। चला सांगा आता। तुम्ही ने पक्क्या मास्तरीन बायाचा बघा, बरोबर विद्यार्थ्याला पकडताय। काय नाही हो, आता बघितलं का नाही आपण पैसे देत होतो, घेतलं का त्यांनी? शेवटी तुमचेच आई बाबा खतरनाक स्वाभिमानी, आणि त्याचा हे स्वभाव माहितीच होता की मला। म्हणलं ठीक आहे, असे पैसे घेणार नाही तर मग अशी मदत करूया आपण। आणि 2 कार्यकर्ते होतीच ओळखीचे, फॅक्टरीतले जो कामगार आमचे, पोरासनी शिकवणी लावायचे, पोरं शिकत नाही, चांगला अभ्यास करत नाही, असं तसं सतत आपलं सांगायचे। मग म्हणलं तुझ्या पोरांना इकडे टाक बाबा त्यांच्या शिकवणीमध्ये, आणि टाकलं त्यांनी। म्हणलं आम्ही देतो जे काय असतील ते पैसे, आणि त्यासनी फायदा झाला बरं काय। त्या पोरासनी गोडी लागल्या म्हणून अभ्यासाच्या आता। खरंच? हा, ते सांगत होते। म्हणलं बाबा शेवटी सासरा कोणाचा आहे म्हणलं। मला म्हणता तुम्ही किती चांगले आहात, समजूतदार आहात, सगळ्यांचा किती विचार करता। नाही काय तुम्ही काय करताय? काय करतोय? माझ्यासारखेच आहात तुम्ही। बघा तुमच्या डोक्यात कोणते कोणते विचार सुरू असतात। आई बाबांना कशी मदत करायची याचा तुम्ही विचार केलात, प्लॅनिंग केलं, आणि मला कळूही दिलं नाही। किती बारीक लक्ष असतं तुमचं सगळ्यांवर, मला खूप आवडतं। काय नाही एवढं काय विशेष आहे त्याच्यात? माणसाचं जे कर्तव्य असते तेच आम्ही गेले। ती तुम्ही प्रार्थना शिकवली होती की नाही, मानसाने मानसास मानसा समवागणे, तेच आहे। उलट हे नॉर्मल वागणारे लोकांनी विशेष वाटतंय, कारण आता समाजात हे असं वागणारे लोकच कमी झाले। आम्ही आपलं नॉर्मलच वागतो। तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्या हो। तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून आमचं सगळं पॉझिटिव्ह असं एकदम झाडानं उडले सगळं। खरंच की हो। आबा आबा एक बारीक मध्ये एक सुचल्या, हानू काय? अरे बापरे, कविता सुचल्या, हानू? आवडली नाही तर तुम्ही आम्हाला हाना। मास्तरीन बाईंचा शब्द म्हणजे आमची शक्ती। वा म्हणा वा वा वा। हा, मास्तरीन बाईंचा शब्द म्हणजे आमची शक्ती। मास्तरीन बाईंमुळे सुचते आम्हाला युक्ती। वा वा। आणि म्हणतात आम्ही करतोय आयुष्यभर त्यांची भक्ती। माझ्या ओळखीत एक प्रकाशक आहे, तुमचा काव्यसंग्रह आणूया का छाप? तेवढं बाकी आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।